नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना जिल्हा या मंडीचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी। त्या ठिकाणी आपण आलो आहोत मंडीमध्ये। या ठिकाणी मंडी आपली गच्च भरलेली आहे व व्हिडिओमध्ये पुढे बघूया आपण मालाच्या बाजारभावाविषयी। ही मंडी सकाळी सुरू होती। सकाळीची जी सुरुवात होती 5 वाजता। शेतकरी बांधव काय करते, आपला ताजा माल या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन येतो। जो व्यापारी वर्ग असतो तो या ठिकाणी माल खरेदी करतो आडत दुकानदाराच्या माध्यमातून। व या ठिकाणी आपण आता भाजीचा बाजारभाव जाणून घेऊया। या ठिकाणी कोथिंबीर व जे आपली मेथी आहे याला चांगला भाव आलेला आहे। कोथिंबीर कमीत कमी या ठिकाणी 400 ते 600 रुपये शेकडा व मेथी 400 ते 600 रुपये शेकडा विकत आहे। पाण्याच्यामुळं माल खराब झाले, त्यामुळे हे जे भाजीपत्ता पिकांना चांगली मार्केट आहे। तदनंतर आपण आता पुढे जाणूया टमाट्याचा बाजारभाव। ही टमाटे जे आहे ते वैशाली टमाटर विकायला 400 ते 500 रुपये व जे गावरान टमाटर आहे इथं बाजूलाच, हे गावरान टमाटर विकायला 350, 400, 500 रुपयेपर्यंत विकायला। ही चवळी जे शेंगा दिसत आहे आपला, ह्या चवळी शेंगा 25 ते 30 रुपये किलो चालू आहे। व जो हा माल वर्ग आहे हा पूर्ण जालना जिल्ह्याला माल सप्लाय करतो व आपला दिनचर्या व्यतीत करतो। व ह्या ठिकाणी आपला शेतकरी बांधव माल घेऊन येताना दिसत आहे गाडीवरती। या ठिकाणी ताजे कारले घेऊन येईल आहे शेतकरी बांधव। कारल्याला बी सध्या रेट आहे 20 रुपये किलो हिरवे कारले। व ही जी गोबी दिसत आहे आपल्या पाट्यामध्ये ही 100 ते 120 रुपये डाल उधळी विकत आहे गुत्ती। व जे बाजूला आपलं कणस दिसत आहे ही कणीस बी, याला बी बरा भाव आहे 8 ते 10 रुपये किलो। हे मुळे जे आहे आपला, या मुळ्याला बी भाव या ठिकाणी 150 ते 100 रुपये आहे। व जो हा शेवगा आहे, हा शेवग्याचे रेट बी सध्या वाढलेला आहे। म्हणजे शेवगा या ठिकाणी 50 ते 60 रुपये किलो विकू राहिला। हे जे रेट आहे क्विंटलचे रेट आहे। व या ठिकाणी वांगे जे आहे ते 500 ते 600 रुपये कॅरेटपर्यंत विकत आहेत। मग त्यामध्ये हलकी भारी क्वालिटी असते। तर नंतर ही गोबी जी आहे, गोबी 1 किलोवर विकते 15 रुपयापासून तर 30 रुपये किलोपर्यंत दर आहे त्याची क्वालिटीनुसार। मग गुणवत्ता कमी जादा। व तसंच आपल्याला या ठिकाणी जे भोपळे वांगे आहे, भोपळे वांगे व ढवळे पांढरे वांगे हे 250 ते 300 रुपये कॅरेट विकत आहे। तसेच हे दोडके दिसत आहे आपला, हे दोडके बी 150 ते 200 रुपये कॅरेट विकत आहे, चोपडे दोडके। व शेंगा आहे, या मिरच्या आहे, मिरच्या बी या ठिकाणी 25 ते 30 रुपये किलो विकत आहे। म्हणजे शिमला आहे 350 ते 400 दरम्यान विकत आहे। जी पत्तागोबी आहे 15 ते 20 दरम्यान विकत आहे। जालना मंडीचे आपण या व्हिडिओमध्ये बाजारभाव जाणून घेत आहोत। या ठिकाणी आपण जालना मंडीला येईल आहे। या ठिकाणी आडतील प्रसिद्ध आडत दुकानदार रामभाऊ तुळशीराम मगर यांचे कनिष्ठ चिरंजीव यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही जी जालना मंडी आहे प्रसिद्ध, ही मंडी सकाळी किती वाजेला भरते? मार्केट तर खरं जर म्हटलं तर सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत चालतं। त्याच्यानंतर शेतकरी माल घेऊन येतात व व्यापारी घेऊन जातात। तर ही मार्केट इकडं आपल्या नायमोंडेमध्ये येऊन किती वर्ष झाले? हे मात्र झाले असं 13 ते 14 वर्ष झाले। सध्या मार्केट भाव तेजी आहे का मंदी आहे? सध्याला खरं जर म्हटलं तर सध्याला मंदी आहे। मंदी तर आहेच म्हणा, इथून पुढं समजा आता काय आहे। आता सध्या तर मार्केटमध्ये मंदी आहे, पण तेजी यायची काही आहे का शक्यता? तेजी तर समोर तर बघितलं जाईल, मंदी तर राहणारच म्हणा पुढं। तर मग मालाच्या आवकवर कसं असतं ते? माल जसं मार्केटला जर कमी राहिला तर भाव वाढतो, नाही तर पण जास्त राहिलं तर मंदी होऊन जाते। बरं, आता आपण शेतकऱ्याकडून पुढे जाणून घेऊया की कसं काय आहे त्यांचे विचार। या ठिकाणी आपण शेतकरी यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया की ते जालना मंडीला किती वर्षापासून येतात व त्यांना या मंडीचा कसा अनुभव आहे। आपलं प्रथम संपूर्ण नाव सांगा। धर्मराज बाबूराव कोले, राहणार कोडगाव, तालुका अंबड। बरं, आज आपण कोणता माल आणला होता? टमाटे। तर मग टमाट्याला सध्या कसा भाव आहे? तेजी का मंदी सध्या? मंडी तर काय कॅरेट चालू टमाटे सध्या? 350 ते 400 रुपये। तर अगोदर काय होतं? 1500 ते 1600 रुपयापर्यंत जातं। सुरुवातीला जून जुलैमध्ये तर ते कॅरेट 300 रुपयाला आपलं पुरतं का किती पाहिजे कमीत कमी रेट? म्हणजे शेतकऱ्याला बी समजा ओझं व्हायला पुरण म्हणून
500पर्यंत पाहिजे ते किमान किमान. कमीत कमी 500 होईल. बरं, ही मंडी कशी वाटते तुम्हाला, जालना मंडी इतर मंडी तुलनेत? बरी ठीक आहे. आवकवर ठरलेलंच असतं ते. आवक कमी जास्त झाले तर माल टाईट कमी जास्त होतं. मंदीच आहे सध्या तरी पण. बरं, धन्यवाद भाऊ. या व्हिडिओमध्ये आपण जालना मंडीच्या बाजारभावाविषयी चर्चा केली व थोडक्यात मंडीचा आढावा घेतला. हा व्हिडिओ आपला कसा वाटला? हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीकपाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.